कॉलेजला प्लांटेशन चालू आहे झाडांचं मेडिसिनल, त्यामुळे सगळे झाडं लावायला सगळे झाडं लावायला पोरं खड्डे करायले तर पोरी फक्त निसस काही करणं झाले आता. फुलाचे झाड हे मेडिसिनल प्लांट. कोणती तुळस आहे रे ही? तुळस पाहिजे, युट्यूबवर सर्च करायची, नाही गुगलवर सर्च करायची. अरे हिचं नाव काहीतरी अरे कोणती तरी तुळस आहे. त्यानंतर हे काय, हे कोणतं गवत आहे? हे वाळा आहे, वाळा वाळा. हे काय, हे कोणतं झाड काय मेडसिंगी, मेडसिंगी आहे. आणि हे सगळे लागलेत फील्डमध्ये काम करायला. इकडे प्रिन्सिपल सर पण आलेले आहेत प्लांटेशन बघायला. सगळे फील्डमध्ये काम करायला तर काहीच नाही. झाडच वाकडं आहे, झाडच वाकडं आहे. ते भरुगणामध्ये काम करायला लागले शेतासारखं. ॲग्रिकल्चर बोलते. हे कशाचं झाड आहे की? मिरचीच्या रोपावणी दिसायला. कशाचं आहे रे? टॅग आहे का? हे बी कशाचं आहे की? अश्वगंधा पण आलेत प्लांटेशन करण्यासाठी. झाड लावताना तो पण क्लोजअप फोटो सुद्धा तो लावतोय ना. मॅडम बोलली तिकट करून वापर करू लागलो. बरोबर आहे. आता हे जे लावतो या प्रोसेसला काय म्हणतो आपण? कोण सांगतो तुमच्यापैकी? हे जे लावून राहिलो त्याला काय म्हणतो? प्लांटेशन. प्लांटेशन किंवा अजून पाय ठेवायचा ऑन फील्ड प्लांटेशन मेडिसिनल प्लांटचं. आणि ना असंच नुसतं काढू नको रॅन्डमली. जेव्हा लावत असतील ना तेव्हा घेतला मॅम. खालून पूर्ण अशी कट करत यायचं. पूर्ण असा रूट बॉल त्याचा बाहेर काढायचा. आणि रूट बॉल बाहेर काढल्यानंतर ते आपण झाड छोटस खड्डं करून त्याच्यामध्ये प्लांट करायचं. मुलींना इकडे, मुलींना इकडे प्लांट केल्यानंतर इथे खड्डा करून ठेवायचा. ते खाली ठेवा आणि घेत झाड. दोन्ही साईडने माती हे करायची, कव्हर करून घ्यायचं आणि दोन्ही पायाने त्याला प्रेस करायचं. माती त्याच्यावर असं ढीग यायला पाहिजे वाट्यासारखं असं. आणि आता पायाने प्रेस करत. उभं राहा आणि पायाने कर प्रेस चांगलं. लगे घेते ना घे खोदा घे खोदते. कंटाळून आता आलो हॉस्टेलला. लय प्लांटेशन झालं, लय झाडं लावायला लावले. तोंड धुवा आता गुन्हानं. किती झाडं लावले? गरम पाणी. तोंड धुवून जातो. बॉईज हॉस्टेलची बाथरूम अशीच राहते. डोळा उघडू शकत नाही आता मी. एवढं काम केलं, झाडं लावली, म्हणायला पाणी संपलतं. कॉलेजचं पाणी संपलतं. आता पाणी भरून घेऊन चालू रूमला. आरो पाणी, आरो वाला भेटते का कोणाच्या हॉस्टेलला आरोचं पाणी? हॉस्टेल बोलते. सागवान, निव्वळ सागवान आहे सगळं. 10,000ला एक जाते. 10,000ला अशा शेड नेटच आहेत निव्वळ. इकडं हायब्रिडच आहे सगळं. या
पाणी संपल्यावर आणायला जायचं की कंटाळा येते, भलं लहान जावं लागते. रूम नंबर 34 गोटे, रूम नंबर 34. नंबर 34 पेशंट. पेशंट बरा झाला नाही आणखी. हे पहा उघडा महादेव. झाडं लावलं, लई लई भूक लागली होती. मग काय काढलं मग आपलं चिवड्याचं पाकिट, बसलो खायला. मग या फरसान खायला बनवते लीड आहे आपला टेम्पल रोल ते हे बा काही दाखव नको. या फरसान खायला. शुभस रे. अशा फोटो निघला तर नंबर 1 मध्ये. प्लांटेशन करायला बाहेर आहे ना. वृक्षवल्ली आमासोय रे वंच रे. अरे इथं काय झालं, मॅडम ज्ञान दे, माहिती सांगताना मॅडम चेक करायचं. पोरी काय किती ध्यान देऊन ऐकू लागल्या की काय कायच केलं की पोरींनी. पण नाही याचा वाटला नाही पोरींना तर. चला आता झाला टायमिंग, खेळ व्हॉलीबॉल खेळायला जायचं. कॉलेजच्या टीममध्ये सिलेक्ट केलं म्हणल्यावर प्रॅक्टिसला रोज जावं लागेल की. सिनियर इकडे चालू आहे व्हॉलीबॉल. कॉलेज कॅम्पस. प्रॅक्टिस रोज सायंकाळी.